आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण लोकलच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बरवरही ब्लॉक आहे, तर पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात येतोय। काही लोकल रद्द करण्यात आलाय, तर काही लोकलच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आज रेल्वेचं वेळापत्रक बघूनच प्रवास करा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। लोकलच्या तीनही मार्गावर आज मेगा ब्लॉक हा घेण्यात येतोय। हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बरवरही ब्लॉक घेण्यात येतोय। पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल, तर काही लोकल रद्द करण्यात आलाय, काही लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा असं रेल्वे प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। तर रविवार असल्या कारणानं आज तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक हा घेण्यात येतोय। यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम झाला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, लोकलच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय, काय अधिक माहिती? नक्कीच मुंबईतील लोकलच्या तिन्ही मार्गावरती जे आहे ते आज विशेष मेगा ब्लॉक हा जारी करण्यात येणार आहे। खरं तर कालपासूनच एक विशेष मेगा ब्लॉक हा सुरू करण्यात आला होता। ते खरं तर मध्य रेल्वेवरती दादरपासून ते कसारापर्यंत जाणारा जो मार्ग आहे या ठिकाणी खरं तर एक विशेष ब्लॉक हा जारी करण्यात आला होता आणि त्यामुळे एकूणच जे आहे रेल्वेचे जे विस्ताराचं काम आहे हे आता रेल्वेने हाती घेतल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे दर आठवड्याला खरं तर एक विशेष ब्लॉक हा रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि त्यामध्ये अनेक जे रेल्वे प्रशासनाची कामं आहेत ही जी आहे ती आता वेग जे आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर आज ठाणे ते डोंबिवली स्थानकांवरती सुद्धा विस्ताराचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा गाड्या ज्या आहेत ते हे धीमी गतीने धावताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यासोबतच अप अँड डाऊन जी सेवा आहे ही सुद्धा आता प्रभावित राहील। त्यामुळे अनेक नागरिकांचं जे आहे या ठिकाणी प्रवासादरम्यान खोळंबा जे आहे ते होऊ शकतो। त्यामुळे आता मुलुंड, ठाणे आणि दिवा डोंबिवली या दरम्यानच्या गाड्या आहेत या सुद्धा आता धीम्या गाड्या ज्या ते केलेल्या आहेत। त्यामुळे तसेच ठाकुर्ली आणि कोपर स्थानकावरती काही लोकल जे आहे हे थांबणार नसल्याची माहिती समोर येते। त्यासोबत हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती सुद्धा याचे परिणाम आपल्याला होताना पाहायला मिळते। त्या ठिकाणी सुद्धा मेगा ब्लॉक जो आहे तो हा जारी करण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल ते वाशी दरम्यान जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत, त्यामुळे एकंदरीतच आज मुंबईकरांना प्रवास करताना वेळापत्रक पाहणं गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद जय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।